श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा सोमावती अमावस्या जी आहे तर ती उद्या म्हणजेच 8 एप्रिलला आहे. तर उद्या आपल्याला काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे. अमावस्या जी तिथी असते तर ती आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते. अमावस्येला होईल तेवढे उपाय हे आपल्या पितरांसाठी आपल्याला करायचे असतात. बघा, चैत्र अमावस्या हा विक्रम संवत वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. अमावस्या तिथीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीमध्ये असतात. सूर्य अग्नेय घटकाचे प्रतिनिधित्व करतो तर चंद्र थंडपणाचे प्रतीक आहे. सूर्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर चंद्राचा प्रभाव शून्य होतो, त्यामुळे मन एकाग्र करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळेच अमावस्या हा दिवस आध्यात्मिक चिंतनासाठी सर्वोत्तम मानला जातो. अमावस्येच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष तयार होत असतो. हे अमावस्येचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात जर अमावस्या ही सोमवारी आली तर त्याला अगदी विशेष असं महत्त्व दिलं जातं. सोमवारी अमावस्येच्या दिवशी आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं पूजन करावे आणि जर सौभाग्यवती महिला असतील तर त्यांनी जर उपवास केला तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करावा. पद्मपुराणानुसार पूजा, तपश्चर्या, यज्ञ इत्यादींनाही श्रीहरीच्या सकाळी स्नान करून जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यासारखेच प्रसन्न होत नाही, तर त्यामुळे पूर्वजन्मातील सर्व संकटे सुद्धा दूर होतात. जन्म नष्ट होताना पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक मानवाने सूर्याला सूर्यमंत्राचा नियमित पठण करून अर्घ्य अर्पण करावे. तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर हे थोडेसे काळे तेल टाकून हे पाणी जे आहे तर ते सूर्याला अर्पण करायचे. अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो. या दिवशी पिंपळ आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी गोड पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं दूध टाकून हे जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला जर अर्पण केले तर आपल्या जीवनातले सर्व जे काही पितृदोष आहेत तर ते दूर होत असतात. आणि त्यानंतर झाडाची आपल्याला प्रदक्षिणा करायची असते. पूजेनंतर पिंपळाच्या झाडाची जास्तीत जास्त प्रदक्षिणा करायची असते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंत होण्यासाठी तिथे आपल्याला प्रार्थना करायची असते. या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ, करवंद याचे दान केल्यास पुण्य मिळते. गरीब, साधू, महात्मा, ब्राह्मण यांना अन्नदान केले पाहिजे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने स्नान, दान इत्यादी व्यतिरिक्त पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या कुटुंबावरती कायम राहत असतो. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा. जी आपण वात टाकणार आहोत ती लाल रंगाची असावी, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे. याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत त्या दोषातून सुद्धा आपली सुटका होत असते. अमावस्येच्या दिवशी आपण जे आपल्या घरामध्ये दूध आणत असतो बघा, तर त्या दुधामध्ये आपली सावली आपल्याला बघायची असते आणि हे दूध आपल्याला काळ्या कुत्र्याला पाजायचे असते. आणि मानसिक तणाव जो आपल्यावरती असतो तर त्यातून सुद्धा आपली सुटका होत असते. अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळायचे असते आणि याचं जे तर्पण आहे तर ते आपल्या पितरांसाठी आपल्याला करायचं असतं. तर ह्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात. तर अमावस्येच्या दिवशी एक काळ्या तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे तर त्या पितृदोषातून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, पण काय होतं की कुठेतरी ते प्रयत्नांना आपले थांबून जात असतात. आपल्या कष्टानुसार आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, कारण का हे पितृदोष आपल्या डोक्यावरती असतात. तर हेच पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण सविस्तर माहिती घेऊया. या उपायासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ घेतले की त्यानंतर तुम्हाला एक थोडासा दही भात शिजवायचा आहे. म्हणजेच काय, थोडेसे तांदूळ घ्यायचे, तांदूळ शिजवायचे आहेत आणि त्या तांदूळ शिजत असताना त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही आहे, फक्त तांदूळ शिजवायचे आहेत. आणि तांदूळ शिजल्यानंतर म्हणजेच भात तयार झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यावरती थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे. दही टाकलं की वरून तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकले की त्यानंतर
हा जो दही भाताचा नैवेद्य तयार झालेला आहे तर तो आता तुमच्या घरातील जो मध्यभाग आहे, तुमच्या घरातला मध्यभाग तुम्हाला बघायचा आहे, तिथे बसायचं आहे. बसून तुम्हाला ह्या दही भाता तुमचा जो चेहरा आहे तर तो दक्षिण दिशेकडे करायचा आणि त्यानंतर या दही भातावरून तुम्हाला 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि 3 वेळेस पाणी फिरवत असताना तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या पूर्वजांचं तिथे तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर एक 5 मिनिटं तो दही भात आणि काळे तिळाची जी प्लेट आहे नैवेद्याची ती तिथेच राहून द्यायची आहे. त्यानंतर ही प्लेट उचलायची आहे आणि एखाद्या आपल्या घरामध्ये जी बाल्कनी असते, टेरेस असेल तर तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष तयार झालेला आहे तर ते एखादा कावळा किंवा एखादा पक्षी येईल आणि ते खाऊन जाईल दही भात आणि घरामध्ये जो काही पितृदोष तयार झालेला आहे तर त्या दोषातून आपली सुटका होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला काळ्या तिळाचा हा एक उपाय करायचा आहे. आता त्यानंतर अजून एक काळ्या तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो सुद्धा तुम्ही करून बघा. नक्कीच या उपायाचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. आता दही भाताचा जो काळ्या तिळाचा उपाय तो कधी करायचा तर तुम्हाला तो सकाळी 12च्या आत करायचा आहे आणि आत्ता जो उपाय सांगत आहे तर तो तुम्ही संध्याकाळी करायचा आहे. आता हा काय करायचा आहे, तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी प्रथम भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि त्याच्याबरोबर 1 ते 2 जी काळी मिरी असते तर ती अर्पण करायची आहे. शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे, महादेवांची आरती करायची. असा हा काळ्या तिळाचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तर या दोन्ही उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. नक्कीच घरातले जे काही दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर होतात आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. अमावस्येला जर काळे तीळ आपण भगवान शिवशंकरांवरती अर्पण केले तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असताना आणि त्याचे जे काही घरावरती आपल्या पितृदोष तयार झालेले आहेत तर त्यातून आपली सुटका होत असते. ज्यावेळेस पितृदोष डोक्यावरती असतो, कधीच कोणत्याच कामात यश येत नाही, व्यापार व्यवसाय नोकरी शेती कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही, तर नक्की तुम्ही हा उपाय आहे तो करून बघा. नक्कीच या उपायाचा फायदा होईल. घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती अखंड राहील, स्थिर राहील. जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होईल आणि जी अस्थिर लक्ष्मी आहे तर ती सुद्धा स्थिर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने काळ्या तिळाचा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. करून बघा, नक्कीच फायदा होईल. हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून सुद्धा आपली सुटका होत असते. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठीच शक्यतो करून उपाय करत चला आणि पितृदोषातून आपली सुटका होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.